मुंबईतील रे रोड येथील केबल पुलाचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। हा जो ब्रिज आहे तो महारेलकडून बांधण्यात आलेला आहे। माझगाव आणि भायखळाला जोडणारा असा हा पूल आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईतील आकर्षक असा हा पूल आहे आणि हा जो पूल आहे तो 273 कोटी रुपये खर्चून बांधलेला आहे। 6 पदरी पूल आहे। भायखळा माझगाव मार्गावरील वाहतूक सुलभ करणारा असा हा पूर्व आणि पश्चिम कनेक्टिव्हिटी असणारा पूल आहे, ज्यामुळे प्रवाशांना 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे। 30 मिनिटांमध्ये प्रवासी निश्चित अशा ठिकाणी पोहोचू शकणार आहेत। या पुलाचे काम फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे आणि आता 2 वर्षात हे पूर्ण झालेले आहे। हे पूल महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने म्हणजेच महारेलकडून बांधण्यात आलेला आहे। रे रोडचा जो पूल आहे त्या पुलामुळे व्यावसायिक वाहनं, रुग्णवाहिका आणि ऑफिसला जाणाऱ्या लोकांना फायदा निश्चितच होणार आहे, कारण वाहतूक कोंडींचा त्यांना सामना करावा लागणार नाहीये। असा भव्य असा हा 6 पदरी असा हा पूल आपल्याला पाहायला मिळतोय। या पुलाची जी लांबी आहे ते 385 मीटर लांब असा हा पूल आपल्याला पाहायला मिळतोय आणि यासाठी 266 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। 14 फेब्रुवारी 2022 रोजी हा पूल जो आहे तो बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली होती। आपण पाहतोय या पुलामुळे निश्चितच ज्या लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता आणि कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ लागत होता, या लोकांना निश्चितच या पुलाचा फायदा होणार आहे, कारण भायखळा आणि माझगाव या परिसराला जोडणारा भव्य असा हा पूल आहे। मुंबईतील असा आकर्षित असा हा पूल आहे। केबल पूल याला म्हटलं जातं आणि या पुलाचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजपासून हा जो पूल आहे तो लोकांसाठी सुरू झालेला आहे, वाहनांसाठी सुरू झालेला आहे। याच पुलावरून वाहन ये जा करत आहेत आणि यामुळेच लोकांना निश्चित अशा ठिकाणी लवकर पोहोचण्यास मदत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।